पुढची बातमी आहे नागपूरमधून। महापालिका निवडणुकांची घोषणा झाली असता नागपूर भाजपचे अनेक पदाधिकारी मात्र स्वबळाचा नारा देत आहेत। मित्रपक्षांना सोबत घ्यायला भाजप पदाधिकारी हे मुळीच तयार नाहीयेत। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत युती करणं योग्य आहे, मात्र महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे आता नागपुरात कुठलीही युती नको असं मत भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केलंय। नागपुरात भाजपची स्थिती ही मजबूत असून भाजप स्वबळावरच लढेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं खोपडे म्हणाले। विशेष म्हणजे एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसारखे मातब्बर भाजपचे नेते राज्यामध्ये विविध ठिकाणी महायुती समर्थन करत असताना त्यांच्याच नागपूरचे भाजपचे आमदार महायुतीऐवजी एकला चरोरेचा झेंडा हा बुलंद करताना दिसतायत। महानगरपालिका ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि म्हणून मी वारंवार आपल्या नेतृत्वाला सांगितलं आहे का नागपूर महानगरपालिकेमध्ये कसल्याही प्रकारची आपण युती करू नका। कोणी पक्ष म्हणत असेल आमच्या खांद्यावर बंदूक चालून ते आपलं राजकारण करत असेल तर हे टोटली चुकीचं आहे आणि म्हणून नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्ष हे बहुतेक स्वबळावर लढेल अशी आमच्या सगळ्याची मागणी आहे। तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाची पहिली बैठक ही आज पार पडणार आहे।